हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हरवलेली ओळख आणि एका भावाचं युद्ध. एक सख्खा भाऊ पण अपुऱ्या पावसासारखा. विवेक साने पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरात वाढलेला मुलगा. त्याच्या घरात आई उमा, वडील मुकुंद आणि त्याची लहान बहीण नेहा. विवेक आणि नेहा यांचं नातं म्हणजे भांडण, चिडचिड, एकमेकांची चेष्टा, पण दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण. आई शासकीय दवाखान्यात परिचारिका होती. वडील सतत आजारी असायचे, त्यामुळे घरातलं बरंचसं ओझं लहान वयातच विवेकच्या खांद्यावर आलं. पण त्याने कधी तक्रार केली नाही. तो अभ्यासात हुशार होता आणि बहिणीसाठी काहीही करायला तयार असायचा. पावसाळ्याचे दिवस होते. एक दिवस जोरदार पाऊस येत होता. विवेक शाळेत गेला होता. नेहा घरात एकटीच होती. दारावर एक महिला आली. म्हणाली, मी सामाजिक संस्थेतून आली आहे. तुझ्या आईने नाव नोंदवलं होतं. नेहाने दार उघडलं. ती बाई आत आली. 4 शब्द प्रेमाने बोलली आणि नेहाचं आयुष्यच बदलून टाकलं. ती बाई होती बालमजुरी रॅकेटची एजंट. नेहाला घरकामाच्या नावाखाली घेऊन गेली आणि ती पुन्हा कधीच परतली नाही. विवेक संध्याकाळी घरी आला. घरात शांतता होती. आई बाबा गोंधळलेले होते. तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली, पण कोणताही ठोस पुरावा व माहिती नसल्याने केसमध्ये प्रगती झाली नाही. काही महिन्यातच केसची फाईल बंद करण्यात आली. आई डिप्रेशनमध्ये गेली. नेहाच्या आठवणीत दिवस रात्र तगमगत राहिली. काही वर्षांनी तिचं निधन झालं. वडील दारूच्या आहारी गेले. विवेक मात्र आतून पेटून उठला. मी IPS अधिकारी होणार आणि माझ्या बहिणीला घेऊन गेलेल्या नराधमांना शोधून काढणार. देशसेवेपेक्षा त्याचं ध्येय वैयक्तिक नव्हतं, न्याय. नेहासाठी, तिच्या हरवलेल्या ओळखीचा शोध घेण्यासाठी. काही वर्षांनी, म्हणजेच वर्ष 2020 मध्ये विवेक साने हा IPS अधिकारी झाला. त्याची पोस्टिंग पुणे शहरात झाली. त्याच्यातच शहरात एक नवा गुन्ह्याचा प्रकार समोर येत होता. झोपडपट्ट्यांमधून मुले गायब होऊ लागली होती. कोणतेही CCTV फुटेज नाही. पालक गरीब, त्यामुळे काही कोणी ऐकून घेणार नाही. विवेकने हे प्रकरण स्वतःच्या हातात घेतलं. त्याने भिकाऱ्याचा वेश घेतला. एका ट्रॅफिक सिग्नलजवळ 3 दिवस उपाशीपोटी बसून राहिला. पावसात भिजला, उन्हात भाजला. 3ऱ्या दिवशी एका लहान मुलाने त्याच्या हातात पाण्याची बाटली ठेवली. त्याचं नाव होतं अयान. दादा, माझी बहीण गेली. काल रात्री कोणीतरी घेऊन गेलं तिला. ती होती श्रावणी. 2 आठवड्यांपूर्वी गायब झालेली. विवेकने अयानला विश्वासात घेतलं. त्याच्याकडून थोडी माहिती मिळवून काही महिन्यांपासून चालू असलेल्या गायब मुलांच्या प्रकरणातील शृंखला समजून घेतली. तपास करत करत तो पोहोचतो एका फार्म हाऊसवर, जिथे त्याने जे पाहिलं त्याने त्याचं रक्त सुसाट उकळलं. लहान मुलं बेवारस स्थितीत, काही आजारी, काही डोळ्यांमध्ये भीती घेऊन गप्प, आणि या सगळ्यांच्यावर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळखली जाणारी रुचिता मोहिते. ती खरं तर या बालमजुरी रॅकेटची सूत्रधार होती. मोठ्या लोकांच्या पार्ट्यांमध्ये या मुलांचा वापर, विक्री, पिळवणूक चालायची. रॅकेट उद्ध्वस्त झालं. सगळे आरोपी ताब्यात आले. विवेकच्या जीवाची घालमेल थांबली नाही. त्याच रात्री एका कोपऱ्यात शांत बसलेली श्रावणी, तिच्या हातात एक खेळणी होती, एक फाटकी बाहुली. तीच बाहुली जी नेहाकडे होती. विवेक थिजला. ही बाहुली कुठून आली? त्याने तिला विचारलं. श्रावणी म्हणाली, मला ताईने दिली. ती म्हणाली, माझा भाऊ तुला वाचवायला येईल. ताई? विवेकने विचारलं. हो, आम्ही तिला दीप्तीताई म्हणायचो. ती आम्हाला शिकवत होती, खायला घालायची. पण एक रात्री काही लोक आले आणि ती कधीच दिसली नाही. त्या रात्री विवेकला झोप आली नाही. तो दुसऱ्या दिवशी त्या फार्म हाऊसजवळील एका जुना बाल शेल्टरमध्ये गेला. तिथे एक वृद्ध चौकीदार भेटला. दीप्ती नावाची मुलगी कोणी होती का? फार सडपातळ, डोळ्यात एक वेगळी चमक होती. लहान मुलांना शिकवायची, पण तिला एका रात्री मारलं, एका चाळीत. विवेक त्या चाळीत पोहोचतो. सर्वत्र अंधार असतो. कुजलेला वास येत असतो. एका झोपडीत जुनी झोळी सापडते. त्यात एक फाटकी वही, त्यावर लिहिलेलं,
विवेक तू पोलीस झालास तर मी जिंकलं. विवेकचं काळीज तुटतं. ही वही नेहाचीच होती. आता जी दीप्ती या नावाने जिवंत राहून इतर मुलांसाठी लढत होती. नेहा तिचीच बाहुली, तिचीच ओळख. ती जगू लागली नाही, ती जगू शकली नाही, पण इतर मुलांना वाचवताना शहीद झाली होती. श्रावणीला पुनर्वसन केंद्रातून ठेवलं गेलं. विवेक तिला वारंवार भेटायला जाऊ लागला. तिची शाळा सुरू झाली, तिची काळजी घेतली. ती हळूहळू खोलू लागली, गाणी म्हणू लागली, चित्र काढू लागली. वर्षभराने विवेकच्या घरात एका भिंतीवर एक फ्रेम होती. त्यात श्रावणी, तिच्या हातात नेहाची बाहुली आणि विवेक तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवलेला. श्रावणी हसून म्हणते, दादा तू देव नाहीस, पण देवाहूनही मोठा आहेस. विवेक हसून म्हणतो, देव वरून पाहतो, पण आपल्याला मातीच्या वाटा तोडवाव्या लागतात. ही फक्त एका बहिणीची गोष्ट नाही, ही आहे त्याग, न्याय आणि एका अश्रुपूरक विजय, जो केवळ वर्दीच्या ताकदीवर नाही तर भावनिक ऋणातून स्फुरलेला असतो. नेहा हरवली, पण तिचं स्वप्न, तिचा लढा श्रावणीच्या रूपाने जिवंत राहिला. आज पुण्याच्या एका प्रतिष्ठित शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एका लहान मुलीचा विशेष सन्मान होतोय. तिचं नाव श्रावणी साने. ती एकेकाळी रस्त्यावर हरवलेली मुलगी. आज तिचं चित्र कलेत नाव होतं. तिचं भाषण ऐकण्यासाठी शाळाभर गर्दी झाली आहे. ती स्टेजवर उभी राहते, डोळ्यात थोडीशी भीती, पण चेहऱ्यावर एक आत्मविश्वास. ती हातात एक फाटकी बाहुली घेऊन माईकमध्ये म्हणते, ही बाहुली माझ्या आयुष्याचं नातं आहे. माझी ओळख हरवली होती, पण एक माणूस मला परत स्वतःकडे घेऊन आला. तो म्हणजे माझा दादा. मला त्याने शिकवलं, जगायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. स्टेजच्या खाली बसलेला विवेक डोळे ओलावले. मनात विचार करत असतो, मी नेहाला वाचू शकलो नाही, पण तिचं स्वप्न, तिचं अस्तित्व श्रावणीच्या रूपात आज जिवंत आहे. त्या रात्री घरी परतल्यावर श्रावणी विवेकच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणते, दादा जर नेहाताई आज असती तर तिला मी खूप आवडले असते ना. विवेक डोळे पुसतो आणि म्हणतो, तू म्हणजे तीच आहेस ग, फक्त दुसऱ्या नावानं, दुसऱ्या जीवनात. त्या दिवशी त्यांच्या घरात एका भिंतीवर नवीन फ्रेम लागली गेली. नेहाची वही, श्रावणीची बाहुली आणि मध्ये विवेक, ज्याने एक बहीण हरवूनही हजारो बहिणींचा भाऊ म्हणून जग जिंकलं होतं. कधीकधी एक अपूर्ण कहाणीच दुसऱ्यांचं संपूर्ण आयुष्य घडवते. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.